इंडियन असोसिएशन ऑफ डर्मॅटॉलॉजिस्ट, व्हेनेरिओलॉजिस्ट अँड लेप्रोलॉजिस्ट म्हणजेच IADVL ही भारतातील त्वचारोग तज्ज्ञांची सर्वात मोठी व्यावसायिक संघटना असून देशभरातील सुमारे 17,000हून अधिक पात्र त्वचारोग तज्ज्ञ या संघटनेचे सदस्य आहेत. त्वचारोगशास्त्राचा विकास, सुरक्षित आणि वैज्ञानिक उपचार पद्धतींचा प्रसार, वैद्यकीय नैतिकता आणि रुग्णांच्या सुरक्षिततेचे संरक्षण हे या संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे, अशी माहिती IADVL महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉक्टर धनंजय दामले, सचिव डॉक्टर जय गुप्ते, डॉक्टर नरेंद्र पटवर्धन यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली. नमस्कार, मी डॉक्टर धनंजय दामले, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य IADVL इंडियन असोसिएशन ऑफ डर्मॅटॉलॉजिस्ट, व्हेनेरोलॉजिस्ट अँड लेप्रोलॉजिस्ट. माझ्याबरोबर इथे आहेत आमचे राज्याचे सेक्रेटरी डॉक्टर जय गुप्ते, एक सीनियर स्किन स्पेशलिस्ट फ्रॉम पुणे, ते सुद्धा पास्ट अध्यक्ष आहेत IADVL महाराष्ट्र ब्रांचचे डॉक्टर नरेंद्र पटवर्धन, आणि पुणे चॅप्टर ऑफ IADVL कडनं डॉक्टर आदित्य होलानी. ते पुढे म्हणाले, अलीकडील काळात त्वचारोग, सौंदर्य उपचार तसेच केस प्रत्यारोपण या क्षेत्रात त्वचारोग विषयातील औपचारिक प्रशिक्षण नसलेल्या व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात उपचार करण्याचे प्रमाण वाढल्याचे संघटनेच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संघटनेने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्वचारोग तज्ज्ञांच्या मते लेझर उपचार, केमिकल पील, बोटॉक्स इंजेक्शन, फिलर्स, त्वचारोग शस्त्रक्रिया, डर्मॅटो सर्जरी तसेच केस प्रत्यारोपण या सर्व प्रक्रिया वैद्यकीय प्रक्रियांमध्ये मोडतात. या उपचारांसाठी त्वचेची रचना, त्वचारोगांचे स्वरूप, केस आणि नखांचे आजार तसेच शरीरातील इतर आजारांचा त्वचेवर होणारा परिणाम याचे सखोल ज्ञान आवश्यक असते. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान उद्भवणाऱ्या गुंतागुंतींचे तातडीने व्यवस्थापन करण्याचे प्रशिक्षण देखील आवश्यक असते. भारतामध्ये त्वचारोग तज्ज्ञ होण्यासाठी प्रथम MBBS पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर अनिवार्य इंटर्नशिप पूर्ण करून राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेद्वारे MD डर्मॅटॉलॉजी, व्हेनेरिओलॉजी आणि लेप्रोलॉजी ही 3 वर्षांची पदव्युत्तर पदवी घ्यावी लागते. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी त्वचारोग विषयाचे औपचारिक प्रशिक्षण नसलेल्या काही व्यक्ती लेझर उपचार, इंजेक्शन आधारित सौंदर्य उपचार तसेच केस प्रत्यारोपण यासारख्या प्रक्रिया करत असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी ब्युटी क्लिनिक, कॉस्मेटिक सेंटर किंवा इतर संस्थांमध्ये अशा प्रकारचे उपचार केले जात आहेत. काही वेळा संबंधित क्षेत्रातील आवश्यक वैद्यकीय प्रशिक्षण नसतानाही अशा प्रक्रियांची जाहिरात केली जाते, असेही यावेळी सांगण्यात आले. ही प्रेस कॉन्फरन्स जी आम्ही बोलवली आज, त्याचा मेन उद्देश होता की आपण जनतेला कळावं की तुम्हाला कुठलाही स्किनचा आजार किंवा त्वचेचा आजार जर का झाला, फक्त त्वचाच नाही, केसांचा, नखांचा, आणखीन काही कॉम्प्लिकेशन स्किनचे झाले तर प्लीज फक्त स्किन स्पेशलिस्टला अप्रोच करा. ज्या काही प्रोसिजर्स, इम्पॉर्टंट प्रोसिजर्स होतात अदर दॅन रुटीन स्किनचे ट्रीटमेंट्स होतात, जसे की डर्मॅटो सर्जरी आहे, काही हेअर ट्रान्सप्लांट आहेत, ह्याच्याकरता सुद्धा काही मानकं घालून दिलेली आहेत NMCनी, ती फॉलो करा. आणि कृपा करून जेव्हा केव्हा कुठल्याही डॉक्टरकडे जाल, स्किन स्पेशलिस्टकडे जाल, तर त्यांचं प्लीज एक क्वालिफिकेशन चेक करा आणि मग त्यांच्याकडे ट्रीटमेंट घ्या. त्वचारोग विषयातील विशेष प्रशिक्षण नसताना त्वचारोग तज्ज्ञ असल्याचे भासवून त्वचा, केस आणि सौंदर्यविषयक वैद्यकीय प्रक्रिया करणे ही रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंताजनक बाब आहे. अशा उपचारांमुळे अनेक वेळा त्वचेवर संसर्ग, जळजळ, कायमस्वरूपी डाग, त्वचेचा रंग बदलणे, जखमा तसेच इतर गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्वचारोग तज्ज्ञांच्या संघटनेने स्पष्ट केले आहे की त्यांची भूमिका ही कोणत्याही व्यावसायिक वादावर आधारित नाही. रुग्णांची सुरक्षितता, शास्त्रीय वैद्यकीय उपचार आणि सार्वजनिक आरोग्य यांचे संरक्षण हीच भूमिकेची मुख्य उद्दिष्टे आहेत. संघटनेने केंद्र सरकार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच संबंधित वैद्यकीय नियामक संस्थांना त्वचारोग, केस आणि सौंदर्यविषयक वैद्यकीय प्रक्रियांबाबत स्पष्ट नियम आणि कार्यक्षेत्र निश्चित करण्याचे आवाहन केले आहे. याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना देखील आवाहन करण्यात आले आहे की त्वचा, केस आणि सौंदर्यविषयक कोणताही उपचार घेताना डॉक्टरांची पात्रता तपासावी. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग किंवा राज्य वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणीकृत असलेले आणि त्वचारोग विषयातील मान्यताप्राप्त पदव्युत्तर शिक्षण घेतलेले त्वचारोग तज्ज्ञ यांच्याकडूनच उपचार घ्यावेत. कॉम्प्लिकेशन्स कित्येक होऊ शकतात. जर का डायग्नोसिसच बरोबर नसेल, डायग्नोसिस जर का चुकीचं असेल तर ट्रीटमेंटसुद्धा कशी बरोबर होऊ शकेल. जर का फंगल इन्फेक्शन डायग्नोसिस केलं आणि ते जर का ॲलर्जीचा प्रकार असेल तो माणूस कधीच बरा होणार नाही. किंवा जर का ॲलर्जी असेल आणि त्याला फंगल इन्फेक्शन म्हणून ट्रीट करत बसलेत तर त्याच्याही
करता पेशंटला 4-6 महिने जातील आणि तो आजार बळावेल आणि नंतर जेव्हा आमच्याकडे येतील तेव्हा उलट त्यांना आणखीन जास्त मोठी ट्रीटमेंट लागेल. म्हणजे हा लॉस पेशंटच्या करता आहे. जेव्हा ते आमच्याकडे येतील तेव्हाच आम्ही डायग्नोसिस करू शकतो. त्यामुळे ऑलवेज चेक क्वालिफिकेशन्स आणि मग तुम्ही पुढे जा. सर, यात एक प्रॉब्लेम असा आहे की आता सुंदर, चांगलं, व्यवस्थित प्रत्येकाला दिसायचं असतं आणि त्या दृष्टीने करण्यासाठी हे सगळे उपाय ते घेतात, पण तिथेसुद्धा एक आपलं आर्थिक गणित बघितलं जातं. त्यामुळे हे जे कमी खर्चात करून देणारे तिकडे ते लोक जास्ती वळतात. कारण डर्मॅटॉलॉजिस्ट आणि तुमचे जे क्वालिफाईड डॉक्टर्स असतात त्यांच्या फी खूप हायर साईडला असतात. मग साहजिकच आहे, एक मध्यमवर्गीय किंवा त्याच्या खालचा माणूस इकडेच वळणार. त्याला माहीत नसतं ॲक्च्युली, पण तिथेसुद्धा तुम्हीसुद्धा जर तुमचे चार्जेस कमी केले तर नक्कीच तुमच्याकडे येतील. असं का नाही घडू शकत? इन शॉर्ट सांगतो की डॉक्टरांची फी प्रत्येक सिटीमध्ये वेगवेगळी असते, एक लेवलला ठरलेली असते, पण इट्स नॉट द फीज. कुठे प्रॉब्लेम येतो की जिथे काही प्रोसिजर करायची असेल, ज्या वेळेला आता सुंदर होण्याकरता किंवा गोरं दिसण्याकरता जसं तुम्ही म्हणताय की काही ना काहीतरी प्रोसिजर केल्याशिवाय होत नाही, नुसत्या काही गोळ्या खाऊन होत नाही, किंवा काही क्रीम्स असतात त्याला की खूप वेळ लागतो. पण हे जे शॉर्टकटच्या क्रीम्स वापरले जातात, इनफॅक्ट ते त्यांना जास्त नुकसान करतं. कारण शेवटी तुम्हाला ते करेक्शन करायला जी काय डॉक्टरांची फी त्याच्यापेक्षा चौपटीने पैसे लागतात, ते पेशंटच्याच खिशातनं जातात. आणि आम्ही फक्त चांगलं प्रिस्क्रिप्शन देऊ शकतो. औषधं आम्ही बनवत नाही, औषधं कंपनीज बनवतात नॅशनल लेवलला, त्यांच्यावरती आमचा काही कंट्रोल नाही आहे. जी काय प्रोसिजर्स शॉर्टकटमध्ये केलेले असतात त्याच्यात नेहमी हा प्रॉब्लेम येणारच आहे, पुढे पण येत राहणार आहे. डॉक्टरांची फी सोडून द्या, पण ॲटलिस्ट जी प्रोसिजरची फी आहे ती मात्र तुम्ही क्वालिटी कशी वापराल त्याच्यावरती आहे. शॉर्टकट मारल्यानंतर मग शेवटी ते एंड अप स्पेंडिंग मोर, म्हणजे खूप जास्त पैसे उलट त्यांचेच जातात पेशंटचे. सिम्पल गोष्ट, डॉक्टर तिथे विचारावं की तुमचं क्वालिफिकेशन काय, दॅट विल एंड द मॅटर. ब्युटिशियनकडे जाऊन, आणि शोकांतिका अशी आहे की शिकले सवरलेले लोक, एज्युकेटेड, वेल एज्युकेटेड लोक पण ह्याला बळी पडतात. म्हणजे दे ऑल्सो विदाउट ब्लाइंडली फॉलो. दॅट इज सरप्राईजिंग, आणि ते चेंज व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आता हाय टाईम. लेझर्स वगैरे वापरतो त्याची किंमत 5 लाखपासनं बऱ्याचपैकी जास्त 20 लाखापर्यंत असते. ऑब्वियसली जेव्हा पेशंट येतो त्याला मग एक ठरलेलं, जे युजली ते हॉस्पिटल बेस्ड असतात किंवा प्रायव्हेट प्रॅक्टिस बेस्ड असतात, त्याला एक ठरलेले बेसिक चार्ज असतात. दॅट वी कॅनॉट कम्पेअर विथ समवन युझिंग 1 लाख 2 लाखाचं मशीन वगैरे तिथे. त्यामुळे हे डिफिकल्ट असतं कंट्रोल करणं. आमचं म्हणणं असं आहे, जे काही करायचं ते तुम्ही प्रॉपर डर्मॅटॉलॉजिस्टकडनंच करा. आता या बाकी ज्या ॲस्थेटिशियन आहेत, ब्युटिशियन्स आहेत, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसिजर्स करतात, त्यांनी त्या जरूर कराव्यात. पण ज्याच्यामध्ये हे इंजेक्टेबल्स आहेत, हे वगैरे आहे, हा त्यांचा प्रांत नव्हे. हा प्रांत हा डॉक्टर्सचा आहे. आणि जे आमच्या रिलेटेड आहेत, बोटॉक्स, फिलर्स, हे डर्मॅटॉलॉजिस्ट रिलेटेड आहे. फिलर्स म्हणजे हे जे गळ्या असतात ते भरायला आम्ही औषधं देतो. आता काही वेळेला डोळ्याभोवती जर ते करायचं झालं तर 1 in 1000 डोळ्याच्या आर्टरीमध्ये ते फिलर जाऊन काही कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता असते. ते फक्त स्किनवाल्याला माहिती असतं. ही इज केअरफुल आणि ही सीज दॅट सच कॉम्प्लिकेशन डोंट अराईव्ह. हॅव द गट्स टू से नो टू अ पर्सन. म्हणजे जर का आमच्याकडे एखादा आला आणि म्हणाला की हे मला करायचं ते तुम्ही करूनच द्या, जे XYZ आहेत नॉन डर्मॅटले ते लोक करून टाकतील ती प्रोसिजर, पण आम्ही सांगतो की नाही, हे होऊ शकत नाही, आता होणार नाही, आणि मी त्यांना रिफ्यूज पण करतो. अशाही गोष्टी आहेत जे आम्हाला कळतं की ह्याच्यात प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच नाही एवढ्या शॉर्ट टाईममध्ये. वी आर बोल्ड इनफ टू से नो टू दॅट. आम्ही काय पेशंट आला म्हणूनच करायलाच पाहिजे किंवा घ्याच प्रोसिजर करून असं कधीच सांगत नाही. दॅट इज व्हॉट डिफरन्शिएट्स अस फ्रॉम नॉन डर्मॅटोलॉजिस्ट. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. इट्स नॉट जस्ट मॉनिटरी गेन्स, बट वी नो सायंटिफिकली हे शक्य नाही, आणि ह्यालाच भुरळ पडून लोक जातात, आणि ती जी लोक आहेत जे अनक्वालिफाईड आहेत ते करून टाकतात. पुढे होईल ते होईल, जातील स्किन स्पेशलिस्टकडे. मग आम्ही आहोत. जेव्हा मी माझी MD कंप्लीट केली 1998मध्ये, त्यावेळेला ह्या ॲस्थेटिक प्रोसिजर्स किंवा डर्मेटो सर्जरी ह्या गोष्टी आमच्या करिक्युलममध्ये नव्हत्या, पण हळूहळू युनिव्हर्सिटीजनी त्या इन्क्लूड केल्या. त्याच्यात ट्रेनिंग घेतलं आम्ही. आता असं पण परिस्थिती आहे की बऱ्याचशा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये पण हाय एंडेड लेझर मशीन्स, पील्स, प्रोसिजर्स सगळ्या आहेत, जिथे की त्याचा यूज होतो, आणि तिथे पेशंटला ॲब्सोल्युटली नेग्लिजिबल कॉस्टमध्ये तेही करता येतं. फक्त लोकांना कधी लोकांना असं वाटतं की तिथे काही जायला नको, आपण त्यांना काहीतरी कमीपणाचं वाटतं. कधी असं वाटतं की आपण तिथे गेलो म्हणजे काय स्टँडर्ड ट्रीटमेंट मिळणार नाही, पण नाही. टाईम्स हॅव चेंज. म्हणजे जवळपास मागच्या 10 वर्षात ऑल मेडिकल कॉलेज, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये स्किन डिपार्टमेंटमध्ये
टॉप लेवलच्या ट्रीटमेंट्स मिळतात. प्रायव्हेट प्रॅक्टिशनरकडे पण मिळतात. द चॉईस इज विथ द पेशंट्स. त्यांच्याकडे आपण दे आर फ्री टू गो एनिवेअर. दे कॅन फाइंड द कॉस्ट. त्यांना जर का वाटलं की इथे नाही मला जमत आहे तिथेही जाऊ शकतात. म्हणजे ऑप्शन्स आर देअर. आज ऑप्शन्स भरपूर ओपन झालेले आहेत आणि तिथे तर ट्रेनिंग जास्त रिगरस असतं, कारण तिथे पोस्ट ग्रॅज्युएटचे ट्रेनिंग घेतात. त्यांना ॲब्सोल्युटली एकही गोष्ट ए बीच्या पुढे जाऊन देत नाही. बाहेर एक वेळ इकडे तिकडे काहीतरी नॉलेज किंवा काही एक्सपिरियन्स करू शकतो आपण, पण तिथे तसंही होत नाही. सो पेशंटला आज भरपूर ऑप्शन्स आहेत. फक्त त्यांनी एवढंच बघावं की बाबा एकदा डिग्रीकडे नजर टाकावी की काय आहे डॉक्टरांची डिग्री. दॅट वुड बी इनफ. म्हणजे त्याच्यामध्ये खूप फायदा होईल त्यांचा. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.